नमस्कार, मी प्रियाज रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण पुरणपोळीची संपूर्ण थाळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। या थाळीमध्ये आज आपण कटाची आमटी, कढी, भजे तसेच टम फुगलेली पुरणपोळी कशी बनवायची हे पाहणार आहोत। पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक म्हणलं की खूपच पसारा होतो, पण याच गोष्टी जर आपण नियोजन करून केल्या ना तर पुरणपोळीची संपूर्ण थाळी फक्त अर्ध्या तासात बनवून तयार होते। आणि आज हेच नियोजन घेऊन मी तुम्हाला अर्ध्या तासात संपूर्ण पुरणपोळीची थाळी कशी बनवायची हे सांगणार आहे। तुम्हाला जर माझ्या अशाच नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। वेळ न घालवता चला तर मग स्टार्ट करूया आज आपल्या छानशा रेसिपीला। पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवताना सर्वात जास्त टाइम लागतो तो पुरण शिजवायला आणि पुरण वाटायला। यासाठी इथे मी सर्वात आधी पुरण शिजवून घेणार आहे। इथे मी कुकर घेतला आहे, यामध्ये 1 कप चणा डाळ घालून घेऊ। आता यामध्ये भरपूर पाणी घालायचे। 3 ते 4 वेळेस आपल्याला ही चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। डाळ 3 ते 4 वेळेस स्वच्छ धुवून झाली की यामध्ये भरपूर पाणी घालायचे, कारण आपण जेव्हा आमटी बनवतो ना त्यासाठी यामधीलच कट पाहिजे असतो। यासाठी इथे भरपूर पाणी घालायचे। तसेच अर्धा चमचा हळद, थोडेसे तेल घालायचे आणि कुकरचे झाकण लावून आपल्याला मीडियम हीटवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। डाळ शिजत आहे तोपर्यंत कणिक मळून घेऊ। यासाठी इथे मी 3 कप गव्हाचे पीठ घेतले आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचे, तसेच पाव चमचा हळद घालायची। हळद घालणे अगदी ऑप्शनल आहे, फक्त पोळीला कलर सुरेख यावा यासाठी इथे मी हळद घालून घेत आहे। आता हे आपल्याला सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करायचे। यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे। पुरणपोळीची जी कणिक असते ना चपातीच्या कणकेपेक्षा सैलसर असते, त्यामुळे तर पोळ्या अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात। इथे माझा कणकेचा गोळा मळून झालेला आहे। आता यावरती थोडेसे तेल लावून घेऊ आणि आपल्याला हा गोळा अर्धा तास मुरण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे। आणि गोळा मुरल्यानंतर पण याला मी थोडेसे पाणी लावून आणखी एक वेळेस ही कणिक मळून घेणार आहे। असं केले ना तर काय होते, पोळ्या अगदी टम अशा फुगतात आणि खायला पण रुचकर लागतात। आता ही कणिक आपण साईडला ठेवून देऊ। कणिक मुरत आहे तोपर्यंत काय करायचे, कढी बनवून घेऊ। यासाठी इथे मी आज सकाळीच ताजे ताक करून घेतले होते, ते एका बाउलमध्ये घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये हिरवी मिरची, लसण आणि अद्रकचा मी ठेचा बनवून घेतला होता, ते मिक्सरमधून काढले होते, ते घालून घेऊ। तसेच चवीनुसार मीठ घालायचे आणि हे आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। मी आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कढी कशी बनवायची हे सांगत आहे। कधी कधी काय होते ना, कोणाकोणाची कढी फुटते आणि हे टाळण्यासाठी मी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीने कढी बनवा, अगदी परफेक्ट अशी बनवून तयार होईल। आता इथे मी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये मोहरी घालून घेऊ। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरे व्यवस्थित फुलले की कढीपत्त्याचे पाने, तसेच पाव चमचा हळद आणि आता ताक यामध्ये घालून घेऊ। इथे मी ताकामध्ये 2 चमचे बेसन पीठ घालून घेतले होते, ते शूट करायचे राहून गेले, यासाठी इथे मी तुम्हाला सांगत आहे। आता कढी आपल्याला उकळायची नसते, फक्त कढीला अशा पद्धतीने कट आला की गॅस बंद करून घ्यायचा। इथे माझी कढी बनवून झालेली आहे। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। कढी पण झालेली आहे। आता आपली डाळ शिजली का नाही हे चेक करून घेऊ। इथे कुकर मी पूर्णपणे थंड करून घेतला आहे आणि तुम्ही इथे चेक करू शकता डाळ व्यवस्थित अशी शिजली आहे। इथे मी मीडियम हीटवर 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतल्या आहेत। आता ही डाळ आपण चाळणीवरती काढून घेऊ, म्हणजे यामधील जे काही पाणी आहे ना निथळून खाली जाते आणि या पाण्याचा वापर आपण आमटी बनवताना करणार आहोत। आता ही डाळ आपण पूर्णपणे निथळून घेतली की वाटून घ्यायची। आता यामधील पूर्णपणे पाणी निथळले की आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे। डाळ वाटत असताना ती गरम गरमच वाटून घ्यायची, थंड जर झाली ना तर पटकन वाटली नाही जात। यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा। इथे मी एक बाउल घेतला आहे, त्यावरती चाळणी ठेवली आहे आणि त्यामध्ये डाळ घालून घेतली आहे। अशा पद्धतीने फुलपात्राच्या साहाय्याने आपल्याला वाटून घ्यायचे आहे। आता इथे माझी पूर्ण डाळ वाटून झालेली। आता ही मी जे कुकरमध्ये डाळ शिजवून घेतली आहे ना त्यामध्येच घालून घेतली आहे। तसेच 1 कप डाळीसाठी इथे मी 1 कप गूळ घालून घेतला आहे। आता हा गूळ पुरणामध्ये व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचा आहे। इथे साधारण 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता
डाळीमध्ये गूळ पूर्णपणे मिक्स झाला आहे। आता हे पुरण अगदी पातळ असे वाटत आहे, पण जसे जसे आपण याला शिजवतो ना तसे तसे हे घट्टसर होत जाते। ह्या प्रोसेसला आपल्याला कमीत कमी 7 ते 8 मिनिट लागतात। आणि ज्यावेळेस आपण पुरणाला चटका देत असतो ना, गॅस मीडियम टू लो हीटवर ठेवायचा, हाय हीटवर नाही करायचा। आता इथे साधारण 5 ते 6 मिनिट आणखी झालेले आहेत आणि तुम्ही ते बघू शकता आपले पुरण घट्टसर झाले आहे। आता या स्टेजला आपण वेलची पूड घालून घेऊ आणि एक वेळेस आपल्याला आणखी हे एकजीव करून घ्यायचे आहे। आता पुरण जास्त नाही शिजवायचे, या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा। तुम्ही ते बघू शकता पुरण आहे ना अगदी घट्टसर असे झाले आहे। आता हे पुरण थंड होण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे। पुरण थंड होत आहे तोपर्यंत कटाची आमटी बनवून घेऊ। कढईमध्ये तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊ। आता ही पेस्ट आपल्याला यामधील कच्चापणा निघून जाईपर्यंत परतून घ्यायची आहे। पेस्ट परतून झाली की यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालून घेऊ। आता यामध्ये मी 4 मोठे चमचे घरगुती काळा मसाला घालून घेत आहे। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेला कुठलाही मसाला घालून घेऊ शकता। तसेच घरकुल मसाल्याची जी मटण मसाल्याची पुडी असते ना ती अर्धी घालून घेतली आहे। यामुळे ना आपली जी आमटी आहे ना त्याची टेस्ट खूप वाढते। यासाठी इथे मी घरगुती काळा मसाला आणि घरकुलची मटण मसाल्याची पुडी घालून घेतली आहे। आता हे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहे। इथे जो आपण कट ठेवला होता ना डाळ शिजल्यानंतर तो निथळून तो कट यामध्ये घालून घेतला आहे। तसेच यामध्ये आता आपल्याला कितपत पातळ हवी आहे ना आमटी त्या पद्धतीने गरम पाणी घालून घ्यायचे आहे। इथे पाणी घालताना गरम करूनच घालायचे, त्यामुळे काय होते ना जे आपल्याला यावरती कट येतो किंवा जी आमटीची टेस्ट असते ना ती बिलकुल पण बिघडत नाही। आता ही आमटी आपल्याला 4 ते 5 मिनिट मीडियम हीटवर खळखळ अशी शिजवून घ्यायची आहे। इथे साधारण 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि आमटी पण व्यवस्थित अशी शिजली आहे। तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने कटाची आमटी थोडीशी पातळच असते, त्यामुळे मी अशी कन्सिस्टन्सी याची ठेवली आहे। तुम्हाला जर दाटसर पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता। आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। कटाची आमटी पण आपली बनवून झालेली आहे। आता पोळ्या लाटून घेऊ। यासाठी इथे आपली कणिक जी भिजवून घेतली होती ना त्याला मी आणखी एक वेळेस मळून घेतले आहे। त्याचा छोटासा पोर्शन काढून घेऊ। पुरण पूर्णपणे थंड झाले की त्याचा पण मी गोळा करून घेतला आहे। आता तुम्ही बघू शकता जो कणकेचा गोळा आहे ना तो पुरणाच्या गोळ्यापेक्षा छोटा आहे। अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळी नक्की ट्राय करा। आता आपण ज्यावेळेस मोदक बनवण्यासाठी पिठाची जी वाटी बनवतो ना तशा पद्धतीने आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहे। आता यामध्ये जो पुरणाचा गोळा होता ना तो ठेवून घ्यायचा आणि आपण मोदकाला कसे कव्हर करतो ना त्या पद्धतीने इथे पुरणाच्या गोळ्याला कव्हर करून घ्यायचे आहे। वरचा जो एक्स्ट्राचं पीठ होतं ना ते मी काढून घेतले आहे। आता आपल्याला हा गोळा पिठामध्ये बुडवायचा आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पुरणपोळी बनवली ना तर ती अगदी टम अशी फुगेल आणि मऊ लुसलुशीत बनून तयार होईल। उंडा आहे ना तो मी सुक्या पिठामध्ये घालून घेतला आहे। आता याची पोळी लाटून घेऊ। पोळी लाटत असताना ती उलट पालट करून लाटून घ्यायची। यामुळे काय होतं ना यामधील जे पुरण आहे ना ते कडेपर्यंत जाते। आता इथे माझी पोळी लाटून झालेली आहे। आता ही भाजून घेऊ। इथे मी गॅसवरती तवा गरम करून घेतला आहे। यावरती पोळी घालून घेऊ आणि ज्यावेळेस आपण पोळी भाजतो ना त्यावेळेस तवा खूप कडकडीत गरम नसला पाहिजे, नाहीतर काय होतं ना पोळी करपली जाते। आता पलटून पलटून आपल्याला अशा पद्धतीने पोळी भाजून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता पोळी किती टम अशी फुगत आहे। आता इथे दोन्ही साईडने पोळी व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे। आता याला काय करायचे फोल्ड करायचे आणि तव्यावरून काढून घ्यायची। आता इथे माझी पुरणपोळी पण बनवून झालेली आहे। आता भजे बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊ। यासाठी इथे मी बाउलमध्ये बेसन घेतले आहे। यामध्ये ओवा घालून घेऊ। तसेच चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे। आता हे सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घेऊ।
सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव झाले की यामध्ये पाणी घालायचे आणि आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचे आहे। पाणी जास्त पण नाही घालून घ्यायचे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। इथे भज्याचे पीठ भिजवून झालेले हे आता साईडला ठेवून देऊ। मिरची भजी बनवण्यासाठी इथे मी मिरच्या घेतल्या आहेत। आता याला मधोमध कट करून घ्यायचे आहे। मिरच्या कट करून झाले की याला मिठाच्या पाण्यामध्ये 5 मिनिट राहू द्यायचे आणि नंतर बेसनमध्ये घालून याचे भजे तळून घ्यायचे आहेत। आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे, यामध्ये तळण तळून घेऊ। तुम्ही इथे बघू शकता पापड तेलामध्ये घातल्यानंतर चौपट असा फुलला आहे। पापडाची रेसिपी माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा। तुम्ही इथे बघू शकता पापडाला कलर तर किती सुरेख आला आहे, अगदी परफेक्ट। आता हा मी काढून घेते। आता याच तेलामध्ये कुरडई घालून घेऊ। कुरडईची पण रेसिपी माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। तुम्ही इथे बघू शकता किती पांढरी शुभ्र आणि चौपट फुलणारी कुरडई तळून झालेली आहे, ही मी काढून घेते। आता सर्वात शेवटी भजे तळून घेऊ। भजे तळत असताना यामधील जे कडक तेलाचे मोहन असते ना ते भज्याच्या पिठामध्ये घालून घ्यायचे, यामुळे काय होते ना भजे कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। आता मोहन घालून झाले की यामध्ये आपल्याला मिरची भजी घालून घ्यायचे आहेत। भजे घालून झाले की मीडियम हीटवर आपल्याला 2 ते 3 मिनिट भजे तळून घ्यायचे आहेत। इथे माझे भजे पण तळून झालेले आहेत, हे मी काढून घेते। अशा पद्धतीने इथे माझा पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि हा मी फक्त अर्धा ते पाऊण तासात बनवला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी यूट्यूबवर प्रियाज रेसिपी मराठी चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तुम्ही ही पुरणपोळीची संपूर्ण थाळी गुढीपाडव्याला नक्की ट्राय करा। आज वेळात वेळ काढून तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। चला तर मग भेटूया अशाच छानशा नेक्स्ट रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।